नमस्कार कामगार मित्रांनो, मला एक कमेंट आली होती. एक कमेंट आहे आणि या पद्धतीने भरपूर लोकांचे म्हणजे जे काही कामगार असतील त्यांची नोंदणी केल्यानंतर यांना आधार दुरुस्ती करायचं असेल, मोबाईल नंबर दुरुस्ती करायचा असेल, जर तुमचा असा काही प्रश्न असेल तर या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे. पण सोल्युशन भेटल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला, हाईप करायला आणि शेअर करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूयात. कामगार मित्रांनो, हाच तो फॉर्म आहे जो फॉर्म तुम्हाला तुमच्या WFC ऑफिसमध्ये तालुका सुविधा केंद्रावरती नाही तर जिल्हा सुविधा केंद्रावरती तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. आता हा फॉर्म भरून देताना जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते कोणते लागणार आहेत ते पुढे सांगेलच. पण या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे तर लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला पहिला या ठिकाणी तुमचं जिल्हा टाकायचं आहे. आता तुमचा जिल्हा कुठला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर नोंदणी अर्जाचा तपशीलमध्ये बदल करायचा आहे किंवा दुरुस्ती करायचा आहे. बदल म्हणजे काय तर ॲड्रेस वगैरे करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर बदल करायचा आहे किंवा भरपूर आणखी दुसरे बदल असतील. बदल म्हणजे भरपूर आहेत त्यामध्ये, पण तुम्हाला फक्त मोबाईल नंबर बदल करायचा असेल किंवा दुरुस्त करायचं असेल तर काही करा, दोन्हीवरती क्लिक करा, काही करायचं आहे ते करा. त्यामध्ये जास्त काही फरक पडत नाही आहे. बदल आणि दुरुस्ती दोन्ही एकच आहे, फक्त सिस्टममध्येच अपडेट होणार आहे. आता या ठिकाणी तुमचं नाव विनंती करतो किंवा करते, जर या ठिकाणी कामगार महिला असेल तर करते, नसेल तर करतो. काय तुमचं नाव आहे आधार कार्डनुसार या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीत आहे आणि त्याचा नोंदणी क्रमांक XYZ आहे. आता या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक आहे, तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्याकडे जर तुमचं कामगार कार्ड असेल तर त्या कार्डवरती तुम्हाला नोंदणी क्रमांक आहे ते नोंदणी क्रमांक तुम्हाला भेटणार आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर नोंदणी करताना म्हणजेच नवीन नोंदणी करताना किंवा रिन्युअल करताना जर SMS आलेलं असेल, OTP आलेलं असेल, SMS म्हणतोय OTP नाही आहे, तर SMSमध्येच तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक आहे तो दिसणार आहे. हा एक ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन झाला कामगार कार्डचा. तिसरा ऑप्शन काय, तुमचं स्मार्ट कामगार कार्ड आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता. इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा व्हिडिओच्या शेवटी स्मार्ट कामगार कार्ड, तुमचं ऑनलाईन कामगार कार्ड कशा पद्धतीने काढायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते पुढे अटॅच करेल व्हिडिओच्या शेवटी. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. आता चौथी पद्धत काय, तुमचं कामगार नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक काढण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉग इन करावं लागणार आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा स्टेटससुद्धा तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे रिन्युअल आहे, पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे किंवा तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो कोणता आहे, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक झाल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आता हे झाले, पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय, या ठिकाणी तुमचं जे बदल करायचं आहे ते बदल नेमकं काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं पहिला लॉग इन करायचं आहे. प्रोफाईल लॉग इन केली की तुम्हाला तुमचं मूळ कागदपत्रामध्ये काय चूक झालेलं आहे ते बघता येणार आहे. आता तुमचं आधार कार्ड जर चुकीचं असेल, आधार कार्डमध्ये नाव चुकीचं असेल आणि किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा तुमच्या पत्नीचं नाव चुकीचं आहे, वारस नोंद आहे ती चुकीची आहे, तुम्हाला वारस नोंद आहे ती बदलायची आहे, बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती नाही तर बदल करायचं आहे, किंवा पाल्याची, पत्नीची किंवा वारसाची जन्मतारीख चुकलेली असेल त्या संबंधित, किंवा तुमचं पत्नीचं नातं आहे पण तुम्ही तिथं मुलगी लावलेलं आहे किंवा दुसरं काहीतरी लावलेलं आहे, असं काही नातं चुकीचं असेल तर त्याचा बदल तुम्ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त जन्माची तारीख दुरुस्ती करू शकता, मोबाईल नंबर दुरुस्ती करू शकता, त्याचबरोबर तुमचं बँक पासबुकसुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. इतरही बदल आहेत. आता हे सगळं सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, तुम्ही थोडक्यात समजून घ्या. तुम्हाला जे बदल करायचे आहेत ते तुम्ही बदल करू शकता. आता हे बदल करण्यासाठी तुम्हाला पहिलं माहीत पाहिजे की तुमचा चुकीचं काय स्टेटस आहे. तर तो स्टेटस जो आहे, म्हणजे आता पत्नीचं नाव दुरुस्त करायचं असेल, काय तुम्ही कामगार योजनेची नोंदणी केलेली आहे आणि तुमच्या पत्नीचं नाव तुम्ही ॲड केलेलं आहे, कुठं वारस नोंद केलेलं आहे, नॉमिनी लावलेलं आहे, त्या नॉमिनीमध्ये म्हणजेच वारस नोंदमध्ये तुम्हाला पत्नीचं किंवा पतीचं नाव हे दुरुस्त करायचं आहे. तर सध्या तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं जे चुकीचं नाव आहे, जे बदल करायचं आहे ते नंतरचं झालं, पण जे चुकीचं आहे
ते या ठिकाणी टाकायचं आहे. हे तेच आहे, लक्षात घ्या. इथं सध्या जे चुकीचं झालेलं आहे तेच या ठिकाणी टाकायचं आहे. तर आता नाव जर पतीचं किंवा पत्नीचं चुकीचं असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे. आता चुकीचं नाव टाकलं, ठीक आहे, पण ओरिजिनल काय आहे? आता असं पण असतं की लग्ना अगोदर ही नोंदणी केलेलं आहे आणि लग्नाच्या नंतर जी आहे ते बदल झालेला आहे. म्हणजे आता तर या ठिकाणी तुमच्या पत्नीच्या वडिलाचं नाव जे चुकीचं झालेलं आहे, चुकीचं आहे ते टाकायचं आहे आणि तुमचं स्वतःचं नाव जे लग्नानंतर तुम्ही बदललेलं आहे ते इथं टाकायचं आहे. तर हे एक एक्झाम्पल झालं पतीचं किंवा पत्नीचं नाव दुरुस्त करण्याचं. इथं जुनं, इथं नवीन. आता याच्यानंतर आधार नंबर चुकलेला असेल, जुना आधार नंबर टाकायचा आहे, जो बरोबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जन्मतारीख पतीची किंवा पत्नीचे किंवा तुमचं वारस नोंद केलेलं पाल्य असतील, म्हणजे विद्यार्थी असतील, मुलं असतील, त्यांचं जर चुकीचा जन्मतारीख असेल, जन्मसाल वगैरे काय असेल तर हे इथं टाकायचं जे आहे ते, आणि जे ओरिजिनल आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. आता याच्यानंतर नातेसंबंध आहे, कोणाचं चुकलेलं आहे, चुकीचं जे आहे. आता पत्नीचं असेल आणि तिथं तुम्ही मुलगी लावलेलं आहे किंवा मुलगा लावलेला आहे, म्हणजे मेल फिमेल लावलेलं आहे, तर जे चुकीचं आहे ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे बरोबर आहे ते इथं टाकायचं आहे. मोबाईल नंबर चुकीचा असेल इथं टाका, त्याच्यानंतर बरोबर असेल तो इथं टाका. म्हणजे या ठिकाणी दुरुस्ती करायचा आहे तो चुकीचा जुना इथं टाकायचं आहे आणि बदल करायचा आहे तो नवीन या ठिकाणी टाकायचं. पासबुक आहे, असं होतं की पाल्याचं पासबुक देता तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिपला, पण नाही आहे बाबा, तसं नाही आहे, चुकीचं आहे ते. मी अगोदरही व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहेत. आता व्हिडिओ तुम्ही स्वतः नाही पाहत, त्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, माझा काही तोटा होत नाही आहे. फेऱ्यात तुम्हाला मारावं लागणार आहेत, एजंटमार्फत तुमची फसवणूक होणार आहे. त्याच्यामुळे जरा व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहून घेत जावा. आता मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे, लाईव्हमध्ये पण सांगितलेलं आहे, व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा इथं तेच रिपीट करतो आहे. काय, स्कॉलरशिपसाठी तुम्ही तुमच्या पाल्यांची वारस नोंद केली, पण स्कॉलरशिप तुमच्या पाल्यांना मिळत नाही, ते आर्थिक सहाय्य आहे, हे स्कॉलरशिप नाही आहे, हे लक्षात ठेवा. ह्या दोन्हीमध्ये हजारो माईलचं हे आहे, डिफरन्स आहे. एकदम चुकीचं आहे हे. स्कॉलरशिप म्हणतात सगळीजण, मी स्वतःसुद्धा स्कॉलरशिपच म्हणतो आहे, सगळ्याच्या तोंडवळणी पडलेलं आहे, पण नाही आहे, ती स्कॉलरशिप नाही, ती आर्थिक मदत आहे. ही मदत आहे ती विद्यार्थ्यांना मिळत नाही, कामगारांना मिळते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, हे लक्षात ठेवा. कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत मिळते, ना की स्कॉलरशिप मिळते. दोन्हीमध्ये हजारो फरक आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय केलेलं असणार आहे, तुमच्या पाल्याचं म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याचं मुलांचं या ठिकाणी बँक पासबुक दिलेलं आहे, अकाउंट नंबर दिलेला आहे, ते तुम्हाला बदलावंच लागणार आहे. या ठिकाणी तसं नाही चालत आहे. हे तुमच्या पाल्यांचं नाही आहे, तर तुमचं स्वतःचं या ठिकाणी जे बँकेचं पासबुक आहे ते तुमचं बँकेचं पासबुक तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता हे जर तुमचं बँकेचं पासबुक तुम्ही अगोदर पाल्यांचं दिलेलं असेल तर या ठिकाणी जे दिलेलं आहे ते इथं टाकायचं आहे. कोणाचं नाव आहे, कोणाचं द्यायचं आहे ते टाकायचं आहे, दिलेलं आहे ते. त्यानंतर जे आहे ओरिजिनल कोणाचं, तुमचं स्वतःचं, ते या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजेच अकाउंट नंबर असेल किंवा नाव असेल, ठीक आहे. याच्यानंतर तुमचं जे काही इतर बाकीचं जे काही बदल असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. याच्यानंतर आता या ठिकाणी आपला विश्वासू तुमचं अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे आधारनुसार. त्यानंतर नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कामगार मित्रांनो, ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF तुम्हाला भेटेल. ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. लक्षात घ्या, तुमची कामगार योजनेची नोंदणी करताना किंवा रिन्युअल करताना तुम्हाला तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते कोणते दिलेलं आहे, कोणते चुकीचं आहे ते तुम्हाला पाहावं लागणार आहे. बदल त्याच्यामध्ये करायचं असेल तर ते काय चुकीचं आहे ते बघावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कामगार योजनेचा स्टेटस काय आहे तो तुम्ही पाहू शकता. आता घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला पाहता येतो, एजंटची गरज नाही. कसं पाहायचं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याच्याशिवाय ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही नक्कीच भेट द्या, या प्लेलिस्टला सेव्ह करून ठेवा. सगळी माहिती तुम्हाला याच प्लेलिस्टमध्ये भेटणार आहे. तर ही प्लेलिस्ट सेव्ह करायला आणि त्याच्यामधले व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, म्हणजेच या प्लेलिस्टमध्ये.